समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात चंद्रपूर शहरातील एकाच कुटुंबातील 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय। अकोल्याकडे जाताना धामणगाव रेल्वे तालुक्यात भरगाव चारचाकी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर जोरदार आदळली। या भीषण धडकेत कारचा अक्षरशः चुरडा झाला। मृतांमध्ये भास्कर जीवने, महादेव जीवने, लता जीवने, आरती जीवने आणि 12 वर्षीय त्रिशा जीवने यांचा समावेश आहे। अपघाताची माहिती मिळताच पोलीस, महामार्ग सुरक्षा पथक आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली। भरधाव वेगामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी पोलीस सखोल तपास करत आहेत। छगन जाधव आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत। छगन, अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे, काय अपडेट मिळत आहेत? नक्कीच ही घटना जी आहे ती दुपारी 12:30 वाजताच्या दरम्यान धामणगाव रेल्वे तालुक्यातील चॅनल नंबर 104 वरती घडलेली आहे। आणि या अपघातात जर बघितलं तर ही कार जी होती ती एका ट्रकला धडकलेली होती आणि ट्रकला धडकल्यानंतर या गाडीमध्ये जे 5 व्यक्ती होते ते 5ही व्यक्ती या अपघातात मृत्युमुखी पडलेले आहेत। त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलेलं होतं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलेलं आहे। हा अपघात इतका प्रचंड होता की जी नागपूरवरून मुंबईच्या दिशेने कार चाललेली होती ती भरधाव वेगात होती आणि या ट्रकला मागून धडक दिल्याने हा मोठा अपघात झालेला आहे। खरं म्हणजे या समृद्धी महामार्गावर अपघाताची संख्या वाढत आहे आणि खास करून कारच्या अपघातांची संख्या वाढत आहे। या समृद्धी महामार्गावरती सीसीटीव्ही कॅमेरे जरी लावले असले तरी मात्र वेगावर नियंत्रण मिळवता येत नसल्याच्या अनेक घटना पुढे आलेल्या आहेत। त्यामुळे वाहतूक पोलिसांनी स्वतः प्रत्यक्षरित्या या महामार्गावर पाहणी करून त्याची सुरक्षा जी आहे वेग मर्यादेची ती पाळणं फार गरजेची आहे, कारण अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि अपघाताची तीव्रता एकूणच या सगळ्या प्राप्त परिस्थितीच्या आधारावर सुरक्षा घेणं आणि त्याच्यावर देखरेख ठेवणं महत्त्वाचं बनलंय। तुर्तास धन्यवाद।